नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. जागतिक ब्लड डोनर डे या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज आपण भेटणार आहोत संतोष दरेकर यांना, जे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष आहेत. 22 वर्षांचा अनुभव त्यांचा समाजसेवेचा आहे. ॲनिमल रेस्क्यू करतात, ते ह्युमन रेस्क्यू करतात. काही शाळांना त्यांनी अडॉप्ट सुद्धा केलंय आणि बऱ्याच कुटुंबांना रेशन देतात. तर असे संतोष दरेकर आपल्यासोबत आहेत आणि रक्तदानाचं महत्त्व ते आपल्याला आजच्या भागात सांगणार आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू मॅम. आज एकंदरीत तुमच्या खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज चालत असतात, पण आज आपण फोकस करतोय फक्त ब्लड डोनेशनवरती. तर रक्तदान करणं हे किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल सांगूया. रक्तदान फार एक इम्पॉर्टंट आहे, लाईफमध्ये प्ले करत आहे. आमच्याकडे भरपूर सारे पेशंट्स येतात. नियर अबाउट आतापर्यंत आम्ही 8000+ पेशंट्स वाचवलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे तलिस्मा पेशंट्स म्हणून येतात. तलिस्मा म्हणजे काय आहे, हे डायग्नोज आहे. याच्यामध्ये जे बाय बर्थ एक डिफेक्ट असते लहान लहान पोरांना, ते ब्लड एकदा हातातनं ब्लड चालू झालं तर एकदा थांबत नाही. म्हणजे ज्यात व्हाईट पेशी त्यांनी कमी असते, मग त्या टायमाला त्यांना रेग्युलर ब्लड लागते. तसं माझ्याकडे बेळगावमध्ये नियर अबाउट 30 डेजला 30 पेशंट्स रेग्युलरली येतात. त्याच्यामध्ये आपले केली हॉस्पिटल बेळगाममधले येतात, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल बेळगाममधले येतात आणि इतर छोट्या हॉस्पिटल्समधले पण पेशंट्स येत होतात. ही सगळी पोरं असतात जे 1st to 10th स्टँडर्डचे माझ्याकडे भरपूर येतात. 1-2 माझ्याकडे मुल्ला म्हणून एक पेशंट आहे, त्याला रेग्युलर हे ब्लड लागत राहते. तो जॉब पण करतोय आणि जेवढं ते जॉबमध्ये त्याचं सॅलरी कमवतं त्याच्यातलं नियर अबाउट 2-2 युनिट त्याचं फक्त ब्लडलाच जात असते. मग असा एक तलिस्मा पेशंट्स हे एक आहे. त्यानंतर ओपन हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी आणि स्टंट घालताना ते पण पेशंट्स आमच्याकडे येतात. त्याच्यानंतर हे पेशंट्स आमच्याकडे नियर अबाउट केलीमधले जास्ती असतात. त्यानंतर आर्यंट हॉस्पिटलमधलं येते. इथं ह्या पेशंट्सला नियर अबाउट 4 युनिट्स ऑफ ब्लड तरी मिनिमम लागते ओपन हार्ट सर्जरीला. एकदा चुकून एखादा 3-2 लागते, खरं मॅक्झिमम 4. आणि एकदा काय होतं, ऑपरेशन पोस्ट ऑपरेशनमध्ये पण एकदा ब्लिडिंग स्टार्ट होते, त्यावेळी ब्लड लागते. त्याचं मग लिमिट नाही आहे, ते 10 पण जाऊ शकते, 20 पण जाऊ शकते. असं हे हार्टचं झालं. त्यानंतर आमच्याकडे प्रेग्नेंट लेडीज येतात लेबर ऑपरेशनसाठी. ह्यामध्ये आम्हाला कसं असते की ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशनच्या आधी एकदा काय होतं, अंगात रगत कमी असते, त्यावेळी प्रेग्नेंट लेडीजला 1-2 युनिट ब्लड लागतात, ज्यांचं वेट पण भरपूर कमी असते. किंवा सिझरिंग ऑपरेशन झाल्यावरती पोस्ट डिलिव्हरी एकदा कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात, त्या टायमाला पण ब्लड लागते. मग त्यावेळी आम्हाला 1-2 युनिट तरी मिनिमम एक बॅकअप म्हणून ठेवावं लागतंय. हे झालं प्रेग्नेंट लेडीजचं. त्यानंतर एमर्जन्सी ॲक्सिडेंट केसेस येतात. आम्हाला पोलीस हेल्पलाईनला आमचा नंबर आहे. कुठे पण एकदम ॲक्सिडेंट झालं की हेल्पलाईनवरनं एखादा कॉल येते की एमर्जन्सी ब्लड निडेड म्हणून. जास्ती करून हायवेजला किंवा जंगल एरियाजमध्ये असं ॲक्सिडेंट झालेल्या वेळी मग त्यावेळी पण आम्हाला इमिजिएटली एक 20-30 मिनिट्समध्ये ते माणसाला ब्लड द्यायला लागतंय. हे ॲक्सिडेंटल केसेस झाले. त्याच्यानंतर ओल्ड एजसाठी येतात. जे माणसं ओल्ड असतात त्यांना एखादा आम्ही स्वतःहून ॲम्ब्युलन्स घेऊन जाऊन त्यांना ॲडमिट करतो. घरात कोण नसते, पोरं बाहेर गावाला ते नसतात, मग त्यांना ॲडमिट करतो. त्यावेळी पण त्यांना म्हटलं ब्लड द्यायला लागतंय. ब्लडमध्ये कसं असते, एक फर्स्ट असते होल ब्लड, म्हणजे जे आमच्या अंगातनं डायरेक्टली तुम्ही कुठल्या पण ब्लड कॅम्प्सला गेला, जे ब्लड तुमच्याकडनं काढून घेतात त्याला होल ब्लड म्हणतात. मग होल ब्लडमध्ये डिफरंट प्रोडक्ट्स असतात. त्याच्यामध्ये सिंगल डोनर प्लेटलेट म्हणून असते, जे व्हाईट पेशी असते. ते तुम्ही हॉस्पिटलला गेला तर मिनिमम 1 hour टेस्टिंगला लागतं आणि 1 hour काढायला लागतं. त्याच्यानंतर व्हाईट ब्लड मोस्टली यूज करतात डेंगू पेशंट्सला यूज करतात, जिथं ब्लड थांबत नाही त्या टायमाला व्हाईट ब्लडचा उपयोग भरपूर होतोय. एकदा हार्ट पेशंट्सला पण यूज करतात. त्यानंतर आमच्याकडे असते PCV म्हणून असते, पॅक्ड रेड सेल्स म्हणून असते. त्यानंतर रॅन्डम डोनर प्लेटलेट म्हणून असते, RDP म्हणून असते आणि फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा FFP म्हणून असतात. हे ब्लड प्रोडक्ट्स पण म्हणतात आणि ब्लड टाईप्स पण म्हणतात थोडे जण. मग हे असे वेगवेगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते यूज करतात. होल ब्लड रेअर केसेसमध्ये यूज करतात हॉस्पिटल्समध्ये. असे भरपूर सारे आपल्याकडे पेशंट्स येत असतात आणि एव्हरीडे डिफरंट असतात पेशंट. माझ्याकडे आता पहिला ज्यावेळी आम्ही ब्लड स्टार्ट केलेलो, तुम्हाला त्याची हिस्ट्री सांगतो की मी एक समाजसेवामध्ये कसं आलो आणि ब्लडमध्ये टोटली कसं घुसलो. ही एक फार छान स्टोरी आहे. मी ॲक्च्युली कॉर्पोरेट ट्रेनर आहे, बँगलोरला होतो आणि थोडं मला मेडिकलचं प्रॉब्लेम्स आहेत. माझं पण शुगरचं प्रॉब्लेम आहे. आता माझे सध्याला शुगर 123 नॉर्मल आहे, खरं एकदा 300पर्यंत शूट होते. मी ज्यावेळी घरात बसून अभ्यास करणार त्यावेळी मला एक कॉल आलं माझ्या मित्राचं, आणि माझ्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन आणि 4 युनिट ब्लड पाहिजे आहे. आणि त्यावेळी मी बेळगावमध्ये एकदम नवीन होतो. मला ॲक्च्युली ब्लड हे सोशल वर्क काही माहीत नव्हतं. मग मी जस्ट त्याला जिथं मी ब्लड डोनेट केलेलो तिथं जाऊन त्यांना विचारलो की मॅडम आम्ही इथं ब्लड डोनेशनच्या कॅम्पमध्ये ब्लड डोनेट केलेलो, आम्हाला एक कार्ड द्या.
मग त्यांनी म्हटलं की नाही, आमच्या गल्लीत कुणाला तरी लागलं तर आम्हाला लागतंय. मग आता माझ्याकडे ऑप्शन नाही, मी ब्लड डोनेट केलंय, माझं कार्ड आहे, कारण मला ते कार्ड वापस मिळेना. मग मी आता काहीतरी दुसरं सोर्स हुडकायला पाहिजे. आणि माझे जस्ट 2 months झालेले. आफ्टर 3 months ओनली यू कॅन डोनेट ब्लड. मग मी माझ्या ते फेसबुकला पोस्ट घातलं की कोणतरी माझ्या फ्रेंड्समध्ये ब्लड डोनेट करणार असलं तर या म्हणून. मग त्यावेळी 9 donors माझ्याकडे आले आणि मला पाहिजे होते 4 units. मग 4 units म्हणजे मी फ्रेंडला दिलो. आणि मग डॉक्टरला खुशीने म्हणलं जाऊन हॉस्पिटलमध्ये, सर आमच्याकडे 9 डोनर आहेत आणि ब्लड तुम्ही घ्या त्यांचं, कुठल्या दुसऱ्या पेशंटला यूज होईल. ते माझं फर्स्ट सोशल वर्क. म्हणजे माझ्या तरी पेशंटला मिळालंच, कारण दुसरा कोणतरी पेशंट वाचू शकते ना, त्याच्यासाठी ते ब्लड यूज करा. मग त्यांनी आम्हाला ते ब्लड घेतले आणि रिप्लायमध्ये त्यांनी आम्हाला ते कार्ड्स पण दिले, रिप्लेसमेंट कार्ड तुमच्या आणि पेशंटला लागतं घ्या. ते एक जरा मोटिवेशन झालं. मग आम्ही सोशल मीडियामध्ये घातलं की कुणाला पण ब्लड पाहिजे तर आमच्याकडे उरलेले कार्ड्स आहेत आणि घेऊन जावं आमच्याकडे. मग तसे एक दोन पेशंट्स स्टार्ट झाले. मग ते माहीत पण झालं आणि आम्ही ब्लड डोनेशनमध्ये आम्ही घुसलोय म्हणून ते स्टार्ट झालं. आणि थोडं महिने झाल्यावरती माझ्याकडे एक पोरगी आली. तिचं नाव आदिती म्हणून होतं. आणि ज्यावेळी मी केलीमध्ये गेलो, तिचं ओपन हार्ट सर्जरी होतं, लहान बाळ होतं ते. आणि तिची इच्छा होती की चॉकलेट खायची. मग मी जाऊन त्याला चॉकलेट ते आणून दिलं आणि म्हटलं तुमची पेशंट उद्या बरी होणार आणि बघूया तिला. आणि ज्या दिवशी ती एक्सपायर झाली, म्हणजे तिचं ऑपरेशनमध्ये जरा तिचं कॉम्प्लिकेशन्स होतं. सेकंड टाईम मोस्टली हार्टमध्ये होल होतं. ते एक्सपायर झाल्यावरती मला असं वाटलं की अरे यार, असे किती पोरं एक्सपायर होत असतील ज्यांना ब्लड पाहिजे असतंय किंवा काय प्रॉब्लेम असतंय. मग आम्ही हेल्प करूया. मग त्या टायमाला आम्ही ते एकदम ब्लडचं एकदम सिरियस घेतलं आणि आमचं ब्लड डोनेशनचं जे ड्राईव्ह आहे त्याचं नाव आम्ही आदिती फॉर लाईफ ठेवलं. आणि आमचं ब्लड डोनेशन फुल फ्लॅजमध्ये आजपर्यंत चालू आहे. अच्छा, म्हणजे अशी एंट्री झाली तुमची ब्लड डोनेशन करण्यामध्ये. म्हणजे ऍक्सिडेंटली तुम्ही याच्यामध्ये आलात आणि नंतर तुम्ही याच्यासोबतच आता राहिलात. आणि जसं तुम्ही सांगितलं की जवळपास 8,000 पेशंटना तुम्ही जीवनदान दिलेलं आहे. रक्तदान केल्यानंतर किंवा रक्तदान करत असताना आणि आपण एकदा रक्तदान केलं की हे एक प्रोसिजर आहे, तर ते काय असतं आणि एकदा रक्तदान केल्यानंतर पुढचं प्रोसिजर काय असतं, म्हणजे कोण कोण ते घेऊ शकतात? म्हणजे जसं तुम्ही आता कार्डचं एक उदाहरण दिलं, तर तसं प्रोसिजर काय आहे? ब्लड कसं आहे, आता आम्ही जे ब्लड कॅम्प्स करतात, जे लोकल सिटीमध्ये ऑर्गनाईज करतात, सो तिकडचं ब्लड कसं होतं, डेली हॉस्पिटलमध्ये भरपूर पेशंट्स असतात. आता केलीच पकडा, त्याच्यामध्ये भरपूर पेशंट्स असणार, कारण आम्हाला माहीत नसते की एवढं मोठं हॉस्पिटल म्हणजे त्याला किती ब्लड लागत असेल. तरी त्यांना ब्लड भरपूर कमी पडतंय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण भरपूर आपण जाऊन एकदा शोध काढला की 400 बेडचं हॉस्पिटल असेल तर 400 बेडमध्ये नियर अबाउट 150-200 लोकांना ब्लड डेली लागते. सो एक ब्लड कॅम्पमध्ये हार्डली 70 to 80 मेंबर्स ब्लड डोनेट करतात. सो रिमेनिंग ॲटलिस्ट 140 युनिट्सचं शॉर्टेज तिकडे असते. सो ब्लड भरपूर एक इम्पॉर्टंट पार्ट वर्क करते. आता हार्ट पेशंट्सला आम्ही 8,000 पेशंट, म्हणजे फक्त 8,000 पेशंट वाचत नाही, त्या 8,000 पेशंटला नियर अबाउट 4 युनिट्स ब्लड दिलं तर 8 into मल्टिप्लाइड बाय तुम्ही 4 करा. मग तुम्हाला समजेल की किती आम्हाला तिथं त्या टायमाला ब्लड लागतंय. आणि ज्यावेळी मी ब्लड स्टार्ट केलेलं, थोडे लोक आम्हाला शिव्या पण देतात. ज्यावेळी मी फर्स्ट टाइम स्टार्ट केलेलं ब्लड, त्यावेळी मी कसं आहे, कोण पण रोडवरती भेटलं, फ्रेंड भेटलं, त्याचा मोबाईल नंबर घेणार, तुझं ब्लड ग्रुप काय म्हणून पहिला ते विचारणार. ते एक हॅबिट होऊन जाते का, म्हणजे आम्हाला आवड असते माणसाला वाचवायची. आणि लोक कसं असतात, काय बाबा हो दर 3 महिन्याला मला ब्लड मागायला आहे किंवा ह्याला काय मिस सापडलेलं काय ब्लड द्यायला, असं एक मानसिक विचार त्यांच्या डोक्यात असतात. जोपर्यंत त्यांच्या घरामध्ये कोण पेशंट नाही, जो ऍडमिट झालाय, त्याला त्यांनी सेव्ह केलं नाही, तोपर्यंत त्याला त्याचं व्हॅल्यू समजत नाही. आज रोडवरती एक ॲम्ब्युलन्स जात असली तर पण आम्ही विचार करतो हे काय ॲम्ब्युलन्स झालंय आणि काय याचं व्हॅल्यू म्हणून असं विचार करतो. ज्यावेळी आमचं पेशंट स्वतः त्या ॲम्ब्युलन्समध्ये असते, आम्हाला माहीत असते की ते लाईफचं इम्पॉर्टन्स. तर आणि बॅक टू हे ट्रॅक, इथं ॲक्च्युली काय होतं मॅम, ब्लडचं जे आम्ही सांगत होतो की रिक्वायरमेंट जे आम्ही फुलफिल करालो आहे, फार टफ जॉब आहे. इट्स नॉट व्हेरी इझी. आता आम्हाला एकट्याला कुठल्या पण पेशंटला मी, आता तुमचंच एक पेशंट आहे, त्याला तुम्ही ब्लड पाहिजे म्हणून कॉल करायला, फर्स्ट थिंग पेशंट अटेंडर एवढं टेन्स असतोय की एक तरी पेशंटकडे बघू, एक डोनरला कॉल करू, काय हॉस्पिटल बिल्सकडे बघू, याच्याकडे भरपूर असते. आणि रिलेटिव्स पण कोण जास्त येत नाहीत. मग एखादं 1-2 लोक तिथे अटेंडर म्हणून बाहेर बसलेले असतात, पेशंट ICU मध्ये असते. आणि त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा की तुम्हाला एक कुणाला तरी कॉल करायचा आहे. मग हार्डली तुमच्याकडे किती असतात, एक 4-5 दोस्त असतात, त्यांना तुम्ही कॉल करून ट्राय करता. लास्टला ते ट्राय झालं नाही तर ब्लड बँकला जाऊन कन्व्हिन्स करता की सर काहीतरी एक्स्ट्रा पैसे घ्या, करा ब्लड द्या. आणि त्यांच्याकडे पण असं प्रॉब्लेम्स असतात की तिथं पण ब्लड अवेलेबल नसते. मग त्या सिच्युएशनला माणसाचं डोकं चालत नाही. मग त्या
टायमाला कोण नाही कोणतरी देव माणूस सारखं आम्हाला कॉल करते. आता मोस्ट ऑफ द ब्लड बँक्समध्ये आमचे नंबर्स दिलेले आहेत बेळगावमध्ये 22 इयर्स झाल्यामुळे. तर सगळ्या ब्लड बँकमध्ये आम्ही सांगून ठेवलं की सर असं कुणाला पण ब्लड लागलं तर आम्हाला डायरेक्टली आमचा नंबर रेफर करा. मग आम्हाला कॉल येतात. आम्ही आजपर्यंत कुणाकडे ₹1 घेतलेला नाही आहे. टोटली फ्रीमध्ये आम्ही ब्लड प्रोव्हाइड करते. आम्ही राहतो ठिलकवाडीवरनं बेळगावमध्ये कुठलं पण हॉस्पिटल असून दे आम्ही स्वतः एक 15-20 मिनिटात पोहोचतो. आम्ही त्यांच्या बाजूला त्यांचं फॅमिली मेंबरसारखं बसतो. एका बुकामध्ये आम्ही सगळे लिस्ट ऑफ कॉल्स करतो ज्यामध्ये कोण कोण ब्लड डोनर येणार आहेत आणि कुठल्या टाईमला येणार आहे सगळं त्यांच्याकडे चिठ्ठी देऊन जातो आणि त्यांनी ते ब्लड घेऊन पेशंटला हे करतात, वाचवतात. आणि नंतरला पेशंट वाचल्यावरती आणि फोन पण करून सांगतात थोडे पेशंट्स की सर असं आमचं पेशंट तुमच्यामुळे बरं झालेलं आहे. आणि आम्हाला तेच एक खुशी मिळते. पैशामध्ये काही इम्पॉर्टन्स नाही आहे. खरं कसं आहे ज्यावेळी एका पेशंटला मी वाचवतो आणि ते माणूस म्हणते की सर तुम्ही देव माणसासारखं आम्हाला येऊन वाचवला, ते जे खुशी असते ते पैसे किंवा कुठला अवॉर्ड देत नाही. नक्कीच. आता बेळगावमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन मला अवॉर्ड दिलेला आहे, कर्नाटक राज्योत्सव अवॉर्ड दिलेला आहे, त्यानंतर पोलीस कमिशनर्स त्यांनी पण अवॉर्ड दिलेले आहेत. आणि सगळ्या मीडियाला पण माहिती आहे की संतोषनी चुकून एक पोस्ट काढला की याचं एकदम सेल्फलेस सर्व्हिस आहे, हो काय ₹1 घेत नाही म्हणून. आणि ते बरं वाटतं की नाही लोक पण आमच्यावरती कनेक्ट व्हायला आजकाल. नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्याबरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत. तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312 473777. KLE कनसु ननसदा वेणुध्वनी. पण सर म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटला ब्लड हवं असतं तेव्हा त्यांचं जे अटेंडर असेल किंवा रिप्लेसमध्ये त्यांनी ब्लड दिलं पाहिजे असं एक प्रोसिजर आहे. तेव्हा तुमच्याकडे जर कोणी ब्लडसाठी कॉल आला तर तुमचं काय प्रोसिजर आहे? म्हणजे त्यांना फ्रीमध्ये तुम्ही देता की त्यांनी कोण अटेंडर असतील, रिलेटिव्ह असतील त्यांनी ब्लड दिलं पाहिजे असं काय? नाही, आमचं तसं नाही आहे. हे बघा आता याच्यात प्रोसेस कसं आहे सांगतो. ज्यावेळी माणूस आम्हाला कॉल करते म्हणजे त्याच्याकडे कोण डोनर अवेलेबल नाही आहे. आता परवा माझ्याकडे एक 1.5 वर्षाचं बाळ होतं, त्याचं ओपन हार्ट सर्जरी होतं केलीमध्येच. तर त्यांनी हावेरीवरून आलेले. मग हावेरीचं माणूस ज्यावेळी इथं आलं तिकडनं एक डॉक्टर रेफर केले असतात. इथं एक बेस्ट डॉक्टर्स आहे जावा, आणि केली इज द बेस्ट हॉस्पिटल इथं बेळगावमध्ये हार्टसाठी. आणि इथं ज्यावेळी ॲडमिट झालं त्याला इकडचं नेटवर्क माहीत नाही, इकडची लोक माहीत नाही, रिलेटिव्ह नाही, काय नाही. मग ते कसं आहे एका कुठल्या तरी केली हॉस्पिटलच्या बाहेर जातात, एका रिक्षा ड्रायव्हरला विचारतात कोणतरी ब्लड देते काय म्हणून, मग त्यांनी आम्हाला रेफर करतात. हॉस्पिटलमध्ये कोणतरी एक कॅन्टीन आहे खाली, तिथं जाऊन विचारतात की सर याराद्ರೂ रक्त ಕೊಡ್ತಾರೆ म्हणून. मग आम्हाला तिथून कॉल येते की सर इವ್ರು कॉल ಮಾಡ್ರಿ ಇವ್ರು हेल्प ಮಾಡ್ತಾರೆ म्हणून. सो असे वेगवेगळे सोर्सेस असतात कॉलचे. किंवा नर्सिंग स्टाफ सांगते कोणतरी पेशंटला आम्ही हेल्प करतो, तिथं नर्सिसची ओळख असते, एक नंबर देऊन आलेलो असतो, यारगो म्हणजे ह्या वॉर्डमध्ये मल्लप्रभा वॉर्ड कुठलं पण वॉर्ड ब्लड पाहिजे तर सर आम्हाला रेफर करा, त्यांनी देतात. मग असे भरपूर सारे देव माणसं आहेत. म्हणजे आम्ही एवढंच नाही, कारण एका हॉस्पिटलमध्ये एक नर्स असू शकते, वॉर्ड बॉय असू शकते, लिफ्टमॅन असू शकतोय, कॅन्टीनवाला असू शकतो, रिक्षा ड्रायव्हर, कुठला तरी एक PG स्टुडंट पण असू शकतो. तो एक नंबर रेफर करतो. मग ते नंबरवरून आम्हाला कॉल येते. ज्यावेळी कॉल येते आम्हाला आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच येते विचार की एक पुढचं जीव आम्हाला वाचवायचा आहे. ते रिच आहे, पुअर आहे, कुठला कास्ट कम्युनिटी आम्ही बघत नाही. आमच्यासाठी फक्त काय पेशंट नेम एक असतंय, IP नंबर, इन पेशंट नंबर एक असतंय आणि वॉर्ड नंबर एक असते, फ्लोअर, एवढंच असते. मग ते आम्ही डोक्यात ठेवतो की या माणसाला जाऊन आम्हाला ब्लड द्यायचं आहे आणि याचा जीव वाचवायचा आहे. आणि जीव वाचवला तर आमचं फक्त एकच वर्ड असते, थँक्यू म्हणतो. येतो आम्ही चहा पाणी किंवा पेट्रोल अलाउन्स कधी आजपर्यंत कधी मागितलेलं नाही आहे कुठल्या पेशंटकडे. तुम्हाला एक रेअर इन्सिडेंट सांगतो. माझा एक मित्र आहे दिनेश कोल्हापुरे म्हणून, ठिलकोडीला असतो.
तो एकदा मला असं ब्लड देताना भेटला आणि मी कधी गाडी थांबत नाही. ब्लड देताना फार एमर्जन्सी जात असतो आणि थांब मी पण फिरायला येतो म्हणलं. माझ्यावरती बसला गाडीवरती. आम्ही दोघं सिव्हिलकडे आलो आणि मी माझं रेग्युलर काम म्हणजे एक पेशंटला भेटलोय आणि मला कॉल करून त्याला ब्लड द्यायचं आहे ते काम करावलं. 1 तास झाला मला ब्लड डोनर अजिबात मिळेना. मग माझा मित्रच म्हणला की सर मी ब्लड देतो चला. मी म्हटलं बाबा तू फर्स्ट टाइम द्यालास दे. ब्लड दिलो. मग त्यांनी ब्लड बँकमध्ये काय सांगितले सर एक 10 मिनटं थांबा तुम्ही जाता जाता एमर्जन्सी वॉर्डमध्ये या ओल्ड पेशंटला ब्लड देऊन जाऊन टाका. मग मी ते ब्लड पॅकेट घेतलं एमर्जन्सी वॉर्डमध्ये गेलो. मग तो म्हणला मी हॉस्पिटलमध्ये आत येत नाही मला ते हॉस्पिटलचं वातावरण आवडत नाही तुम्ही जाऊन ब्लड देऊन या. मग ते ब्लड घेतलो आणि जाऊन त्या पेशंटला दिलो. पेशंट मला एकदम थँक्यू म्हणलं आणि सिनियर सिटीजन ओल्ड अराउंड 75-80 इयर्स आजी होती. मी म्हटलं आजी मी तरी ब्लड दिलेलं नाही आहे मी फक्त काय अरेंज केलेलं आहे. जे माणूस ब्लड दिलं त्यालाच बोलवतो. मग त्याला जाऊन बोलवलो आणि त्याची स्वतःची आजी तिथे ॲडमिट होती. बापरे. मग असे सिच्युएशन असतात की एकदा आपलंच माणूस असतंय का आम्हाला माहीत नसतं. तर असे भरपूर सिच्युएशन झालेत. एकदा कॅम्पमधनं मी येत होतो सेंट पॉलच्या मागनं आणि माझ्या तिथं पिकेट रोड म्हणून तिथे हनुमानचं देऊळ आहे. तिथून माझी गाडी फुल स्पीड होती. माझा मित्र आहे किरण निपाणीकर परवा लेटेस्ट एक्सपायर झालेत त्यांनी. तो म्हणला आता एक थोड्या वेळात एक गाडी इथून क्रॉस होते त्याला थांबू नको म्हणून. माझी गाडी तिथून क्रॉस झाली तर माझ्याच मित्राने म्हणजे त्या मित्राला तो दुसरा मित्र म्हणला हो काय उगीच आकडून फुल स्पीडमध्ये गेला आमच्या समोरनं आणि काय शो ऑफ आहे म्हणला. आणि आम्ही जाऊन त्या पेशंटला ब्लड त्यांनी दिलं आहे आणि संध्याकाळी आणि परत आम्ही पेशंटला रिपीट ब्लड द्यायला गेलो आहे आणि तो माणूस त्या पेशंटच्या बाजूला उभारला आहे आणि नंतरला म्हणाला की अरे यार सुबह आप ब्लड देने को गए थे ना आप ही थे ना अरे यार गलती हो गया वो मेरे को मालूम नहीं था आप मेरे पेशंट को ब्लड दे रहे. तो असे सिच्युएशन असतात की आम्ही एकेकांना क्रॉस करून जातो स्पीडमध्ये आणि त्या माणसाला माहीत नसते की आम्ही त्याच्याच माणसाला ब्लड द्यायला. आता खानापूरमध्ये पण एक असंच झालेलं इन्सिडेंट. होळीच्या टायमाला एक ॲक्सिडेंट झालेला आणि माणूस असं पोलला मारून पडलेला तो. मग तिथं आम्ही काय केलो की पडले आता हो एक्सपायर होईल. मग हॉस्पिटल पण नियरबाय नाही. ॲम्ब्युलन्सला बोलवलं त्याला आम्ही ॲम्ब्युलन्समध्ये घातलं सिव्हिल हॉस्पिटल पण घेऊन येऊन ॲडमिट पण केलं. मला विचारले सर यू हॅव टू साईन ॲज अ अटेंडर म्हणजे तुम्ही त्याचे रिलेटिव्ह आहे म्हणून कोणतरी साईन करायला पाहिजे. मग ॲज अ सोशल वर्कर मी एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन साईन केलो. मला पण भीती वाटत होती की या माणसाला मी उचललं ते बरोबर आहे. व्हिडिओ पण आम्ही काढलेला की हो आपण स्वतःहून पडला आणि कुणाचं प्रॉब्लेम नाही. त्याला ॲडमिट केल्यावरती आम्ही ब्लड त्यांनी दिलं त्याला वाचवलं. मग त्यांचे पॅरेंट्स त्यांनी येऊन आम्हाला थँकफुल म्हणले. ते खुशी झालं. खरं ते टाईममध्ये आम्हाला पण फेअर होतं की ते माणसाचं जीवला काहीतरी झालं तर काय. मग असं ड्रंक अँड ड्राईव्हचे पण भरपूर केसेस तिथं आम्ही वाचवलेलं आहे ब्लड देऊन. बरोबर. म्हणजे असे खूप सारे अनुभव तुम्ही घेतलाय या फील्डमध्ये आल्यानंतर की ते खूपच असे रेअर आहेत. आणि परत एकदा म्हणजे रक्तदानाबद्दल विचारत असताना एखादी नवीन व्यक्ती जर रक्तदान आपलं करत असेल तर त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे? रक्तदान एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. तुमचं वेट एक परफेक्ट असायला पाहिजे. नियर अबाउट बेस्ट रक्त माझ्या हिशोबाने अराउंड 70+ जे वेट असते त्याचं बरं असते. तुमचं डाएट एक चांगलं पाहिजे. जे माणूस ड्रिंक्स करते ड्रिंक केल्या तुम्ही जाऊन ब्लड देऊ शकत नाही आहे. BP शुगरचे जे पेशंट्स असतात जे रेग्युलर टॅबलेट्स त्यांनी घेतात त्यांनी ब्लड देऊ शकत नाही आहे. रिसेंटली काहीतरी तुमचं सिकनेस झालेलं असतं एक आठवडाभर पहिला तापेतनं तुम्ही बाहेर पडले असता टायफॉइडमधनं बाहेर पडलं तसल्या माणसाचं ब्लड त्यांना देऊ शकत नाही का म्हणजे त्यांना कसं आहे हेल्थ प्रॉब्लेम्स असतात. आणि तुमचं रेग्युलर जे तुम्ही एक्सरसाइज त्यांनी करतात दॅट विल बी व्हेरी गुड. व्हेजिटेबल फूड्स त्यांनी तुम्ही कंझ्युम जास्तीत जास्त करा. पाणी बिणी पियाला पाहिजे असं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी लक्षात असाव्यात. हो थोडेच आहेत म्हणजे एवढं टफ नाही आहे रक्त देणं. आणि ते काय रक्त एकदम पण काय 2-3 बाटल्या पण घेत नाहीत. ते हार्डली 200 ml त्यांनी घेत असतात. काय एवढं हे नसते. मग एखादी व्यक्ती किती दिवसांनी रक्तदान पुन्हा करू शकते? मिनिमम 3 months. आफ्टर 3 months. आणि मग रक्तदान करण्यापूर्वी आणखीन काही तयारी आपल्याला करावी लागते? काय एवढं नाही आहे मॅम. म्हणजे काही खाल्लं पाहिजे खाल्यानंतर? नाही तसं काय नाही आहे. फक्त एवढंच की जरा तुम्ही SDP ब्लड ज्यावेळी देते ना त्यावेळी म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट पांढरी पेशी त्यावेळी जरा माणूस घाबरते. नॉर्मल जे ब्लड आम्ही डोनेट करतो त्याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम नाही. 10-15 मिनिटांमध्ये ते ब्लड काढून घेतात. SDP म्हणजे त्याचं ब्लडचं पुरं टेस्टिंग ते नव्हतं आहे भरपूर आणि ते ब्लड काढायला नियर अबाउट 45 minutes to 1 hour लागतंय. मग त्या टायमाला फर्स्ट टाइम जे पांढरं रगत काढताना बघतात ना ते बघितलं जर माणूस जरा घाबरतो. खरं ते बरं आहे म्हणजे पेशंट्सला पण बरं असतं आणि जे डोनर असतं त्याच्या हेल्थला पण बरं आहे. ते एकदा तरी द्यायला पाहिजे लाईफमध्ये.
म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी रक्तदान करावं असं तुम्ही बरोबर. वर्षातनं ऍटलीस्ट वन टाइम तरी रक्तदान करावं. थोडे असे आहेत आमच्याकडे की दर 3-3 महिन्याला रक्त देणारे पण आहेत. आणि आम्ही लई जणांना सांगतो की ऍटलीस्ट वर्षातनं एकदा तरी तुम्ही ब्लड द्या, कुणाचा तरी एक जीव वाचवू शकता तुम्ही. मग समजा की आपण आता रक्तदान केलंय, आपल्याकडे कार्ड आहे, तर ते आपण कितीदा यूज करू शकतो? एकदाच यूज करू शकता. म्हणजे आता मी स्वतः एक ब्लड कुठल्या तरी ब्लड कॅम्पमध्ये जाऊन एक ब्लड डोनेट केलो. मला एक कार्ड देतात माझ्या नावाचं की मी ते रिप्लेसमेंटला यूज करू शकतो. मग आमच्या रिलेटिव्हमध्ये कोणाला फ्रेंडला म्हणा काहीतरी ब्लड पाहिजे असलं त्यावेळी ते आम्ही कार्ड रिप्लेसमेंटला देऊन त्या पेशंटसाठी म्हणून ब्लड घेऊ शकतो. सो दॅट इज अवेलेबल ओनली फॉर वन टाइम. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि हे करत असताना तुमचे जे अनुभव आले आतापर्यंतचे ते तुम्ही आता सांगितलं आम्हाला. पण एखाद्या व्यक्तीपर्यंत रक्त पोहोचवायचं असेल तर त्यावेळी किंवा रक्त जेव्हा आपण गोळा करतो किंवा स्टॉक करतो, बँक करतो, ते करत असताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात? चॅलेंजेस तुम्हाला सांगायचं म्हणजे एकदा असं होतं कंडिशन्स की आमच्या व्हेकलमध्ये पेट्रोलच कमी असणार. आम्ही ज्यावेळी घरातनं सुटतो की माहित नसते की गाडीमध्ये 100चं पेट्रोल आहे काय पेट्रोलच नाही आहे. खरं एक कॉल येते की सर वाचवायला या. आणि असं सिच्युएशन की वाटेत पेट्रोल पंपच नसते आणि आम्हाला तिथे एक माणसाला वाचवायला पोचायला पाहिजे. ते एक टफ सिच्युएशन येते. त्यानंतर एका हॉस्पिटलमधनं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ब्लड घेऊन जायचं तिथे एक टफ पार्ट आहे. का म्हणजे आता माझ्याकडे कार्ड असते समजा, मग एक पेशंटकडे बेळगाव कोणच माहित नाही त्याला, तर कुठल्या तरी एक आपला वडगाव शापूर एरियामध्ये ते हॉस्पिटल आहे. मग त्या हॉस्पिटलमध्ये ब्लड पाहिजे असते. आता पेशंट अटेंडरला कसं असतं की सर नಮಗೆ ಬೆಳಗಾಂ ಸಿಟಿ ಗೊತ್ತಿಲ್ರಿ, ನೀವು ಸ್ವಲ್ಪ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ರಿ म्हणून येतं. मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जायला लागते. ते ब्लड रिक्वेशन फॉर्म म्हणून ते घ्यायला लागते. 2 छोटे ब्लडचे सॅम्पल्स घ्यायला लागतात, 2 बॉटल. ते सॅम्पल घेऊन आम्हाला कुठल्या तरी ब्लड बँकमध्ये जायला लागते. मग ब्लड बँकमध्ये गेल्यावर तिथे डोनरला बोलवायला लागते. मग डोनर ज्यावेळी तिथे येऊन ब्लड डोनेट करतोय मग ते टेस्टिंगला एक अर्धा-1 तास लागते. ते टेस्टिंग झाल्यावरती ते ब्लड घेऊन आणि परत ते हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हर करायला लागते एखादा, अशी सिच्युएशन येते. मग ते भरपूर टफ असते. त्यानंतर नेगेटिव्ह जे ब्लड आहेत जसं की ओ नेगेटिव्ह, AB नेगेटिव्ह, B नेगेटिव्ह, हे नेगेटिव्ह एखादा मिळालं तर भरपूर मिळतात, नाही तर एखादा मिळत नाहीत. मग त्या टायमाला म्हणलं एक असं चॅलेंज असते ना, भरपूर कॉल्स करायला लागतात. सो नियर अबाउट एखादा 10 कॉलमध्ये पण एखादा डोनर ऍक्सेप्ट होते किंवा एखादा म्हणलं 100-200 कॉल्सच्या वरती करायला लागतात. मग त्यावेळी त्यातले कुठेतरी 1-2 डोनर सिलेक्ट होतात. मग ज्यावेळी ते डोनर घेऊन आम्ही ब्लड बँकला जातो त्याचे वेन्स मॅच व्हायला पाहिजे. लहान वेन असले तर ते व्हाईट ब्लड त्यांना काढायला येत नाही. मग ते वेन्सला मॅचिंग नसलं तर आम्हाला आणि परत 100 कॉल्स करायला लागते. आणि एकदा डोनर असे मिळतात की आम्हाला सर माझं ब्लड घ्या करत त्या पेशंटला वाचवा. तो पेशंट म्हणणार नाही, खरं डोनरला एक इच्छा असते की सर ते पेशंट सिरियस आहे आणि माझं ब्लड कुठेतरी काढा आणि वाचवा. खरं त्याचे वेन्स मॅच होत नाहीत. मग त्या टायमाला आम्हाला एक मोठी चॅलेंज असते की माझ्याकडे डोनर आहे खरं ब्लड काढायला येणार. बरोबर. तो हे एक सिच्युएशन्स असतात. त्याच्यानंतर रोड्स ज्यावेळी आम्ही गाड्या मारतो त्यावेळी आम्ही फ्रेंड्सला पण थांबू शकत नाही, कुणासाठीच आम्ही थांबू शकत नाही. का म्हणजे एकदम सिरियस ऑपरेशन्स असतात एक. आणि आमच्याकडे मोस्ट ऑफ द ऑपरेशन्स माझ्याकडे जे येतात ते फायनल कॉल ऑफ बेळगाव माझ्याकडे असते. सगळ्या सोशल मीडियाला ती पोस्ट असते की बेळगावमध्ये एका पेशंटला ब्लड पाहिजे, हार्ट ओपन हार्ट सर्जरी आहे, विदिन 2 hours ऑपरेशन चालू होणार आणि ब्लड पाहिजे. मग तसल्या टायमाला तरी आम्हाला गाडी भरपूर स्पीड मारत यायला लागते. मग त्यावेळी आम्ही सिग्नल्स देऊन आम्ही कुठेच थांबत नाही. आणि मला थोड्या हॉस्पिटल्सनी माझं ID कार्ड पण बनवून दिलेत की तुम्हाला कुठे पण थांबवलं तर हे तुम्ही कार्ड दाखवा आणि या म्हणून. मग ते आम्ही ब्लड कार्ड दाखवल्या आम्हाला सोडतात ते. तो फाईन तरी येतात माझ्याकडे आतापर्यंत 4,500 रुपये फाईन अशी आलेली आहे. आणि जे पोलीस डिपार्टमेंटचे जे सर आहेत त्यांनीच माझी फाईन भरले आहेत. का म्हणजे त्यांना मी रियालिटी ते ज्यावेळी आम्ही फाईनला पकडतात मग त्यांनी कॅमेरामध्ये फोटोज दाखवतात की कुठल्या कशासाठी म्हणून तुम्ही गाडी तिथं त्या सिच्युएशनला स्पीड मारला. मी लोकांना हेच सांगतो की आम्ही पण हेल्मेट घालतो, कारण एक सिच्युएशन अशी येतात की आम्हाला ते माणसाचा जीव वाचवायलाच पाहिजे आणि आम्ही तेवढ्या टाईममध्ये गेलो नाही तर ते माणूस एक्सपायर होणार. आणि आमच्या मागे एक डोनर पण असू शकतो किंवा डोनर नसणार पण मी एकटाच असणार. कारण आमच्या डोक्यात एकच असते की त्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे आणि वाचवायला पाहिजे जीव. तो हो एक भरपूर चॅलेंजिंग टास्क आहे. आणि तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी कोविड टाईमला जे ऑक्सिजन सिलेंडर्स आहेत त्यावेळी माझ्या CBC बाईकवरती गिअर बाईकवरती माझी टुरिस्ट बॅग घेऊन त्या टुरिस्ट बॅगमध्ये 2 सिलेंडर घालत होतो आणि पेशंट्सला वाचवत होतो. सो नियर अबाउट 169 पेशंट्स मी वाचवलेलं आहे. एक पण एक्सपायर झाला नाही माझ्या पेशंट्समध्ये. आणि माझं काम करता करता मला असे कंपनीजनी कॉल केले, सर तुम्हाला एक ॲम्ब्युलन्स डोनेट करतो म्हणून. आणि नियर अबाउट 18-20 लाखाची ॲम्ब्युलन्स देत होते. आम्ही म्हटलं सर मला ते ॲम्ब्युलन्स नको, का म्हणजे ॲम्ब्युलन्स घेतलं तर मला त्याचं रोड टॅक्स भरायला पाहिजे, त्याचं सर्व्हिसिंग करायला पाहिजे आणि फ्री म्हटल्यावरती लोकांना फ्रीच लागते, त्याला पेमेंट नाही.
मग त्याच्यामध्ये भरपूर खर्च आहे. मग मी म्हणलो सर मला ते काय नको. मग मी ॲक्च्युली एक सेकंड हँड ॲक्टिवा बाईक बघत होतो आणि सोशल मीडियाला पोस्ट पण काढलेलं की कोणाची गाडी असली सांगा का, म्हणजे मला ते सिलेंडर्स ते घेऊन जायला भरपूर हेल्प होते म्हणून. आणि मला एका कंपनीनी 93,000ची ॲक्टिवा गिफ्ट केली. तर लोकांनी असं म्हणले नाहीत की बाबा तू एवढं चांगलं काम करतास म्हणून तुला एक गाडी दिलीत, हे आम्ही पण असं तुझ्या सगळं काम करतो आम्हाला पण गाडी फुकट मिळाली, असे लोक आहेत. म्हणजे आम्ही जे एफर्ट्स घालतो. मग माझ्या जे गाडीचं नाव आहे त्याला अग्नी आहे. ते माझी ॲक्टिवाचं नाव अग्नी म्हणून ठेवलेलं आहे, कारण मी ती गाडी मला भरपूर साथ देते. आणि सेकंड थिंग माझ्या गाडीचं तुम्हाला अनेक इम्पॉर्टन्स सांगतो. म्हणजे त्या गाडीचा नंबर 7786 आहे. तो इट्स अ लकी नंबर. आणि सगळेजण ते म्हणतात की हे नंबर तुला कसं मिळालं. आता ते गॉड गिफ्ट आहे, ते कसं आलं माहीत नाही. तर असे आपली जी गाडी पण असते ना ती आपल्याला भरपूर साथ देते. बरोबर ना. अर्थात एखादं सोशल वर्क करायचं म्हटलं तर अनेक गोष्टी त्याच्याशी जोडलेल्या असतात आणि ग्रुप वर्क असतं ॲक्च्युली ते. कुणा एकट्याकडून तेवढ्या प्रमाणात सक्सेस होत नाही, कुणाची तरी मदत त्यांनाही घ्यावीच लागते. जसं तुम्हाला तुमचे फ्रेंड्स वगैरे मदत करतात, अनेक लोकांचा तुमचा ग्रुप आहे, खूप मोठा ग्रुप आहे तुमचा, आणि त्या सर्वांची मदत घेऊन तुम्ही हे पुढाकारानं काम करताय आणि खूप चांगलं काम आहे सर. असंच तुमचं हे कार्य चालू असू देत असं मी म्हणेन. आणि आज जो जागतिक ब्लड डोनेशन डे आहे त्यानिमित्त तुम्ही रक्तदान करणं किती महत्त्वाचं आहे आणि तुम्ही स्वतः हे काम करताय, तर तुम्हाला किती चॅलेंजेस येतात आणि काय काय करावं लागतं याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. माझा नंबर पण तुम्ही स्टोअर करू शकता म्हणजे पब्लिकनी. इट्स 9986809825 आणि माझं फेसबुक आयडी आहे DR संतोष म्हणून. तुम्ही डायरेक्टली माझे पोस्ट फोटोज तिथे वर्क्स बघू शकता. अँड आमची सर्व्हिस टोटली बेलगाम सिटीसाठी फ्री आहेत. ब्लड डोनेशन सोडून आम्ही हॉस्पिटल बेड जे असतं ते पण आम्ही फ्रीमध्ये प्रोव्हाइड करतो. त्यानंतर व्हीलचेअर आहेत, वॉकर्स आहेत, त्यानंतर लॅट्रिन चेअर्स असतात, ऑक्सिजन सिलेंडर्स आम्ही टोटली फ्री प्रोव्हाइड करतो. म्हणजे कुठल्या पण गरीब पेशंट राहून दे ज्यांच्याकडे प्रॉब्लेम्स असले त्यांनी आम्हाला डायरेक्टली आमच्या फोनवरती कॉल करून आमच्याकडनं हेल्प घेऊ शकतात. याच्यासाठी आम्ही म्हणजे काय डेपॉझिट्स घेत नाही, काय रेंट नसते, टोटली इट्स फ्री. तुम्ही घ्या, वापरा आणि परत तुमचं पेशंट बरं झाल्यावरती वापस द्या. आणि आमच्या घरामध्ये आम्ही एक रूमच केलेला आहे, त्याच्यात सगळं हॉस्पिटल इक्विपमेंट आहे. आणि तुमच्याकडे पण काही इक्विपमेंट असली की तुम्ही जे दान करणार आहे ते आमच्याकडे देऊ शकता. आणि ज्या पेशंटला ते आमचं इक्विपमेंट जाते त्या पेशंटलाचं सगळे डिटेल्स आम्ही त्या डोनरला पाठवतो. म्हणजे असं नसतं की एक माणसाकडनं आम्ही काहीतरी डोनेशन घेतो मग आम्ही ते विसरून टाकतो की हा बाबा यांनी दिला आणि विसरून टाकतो, असं नाही आहे. आता समजा तुम्ही एक आमच्याकडे कॉट दिला, ते कॉट कुठल्या तरी आम्ही पेशंटला 1-2-3 महिने वापरायला दिलं आहे. आमचं ते फेसबुकला पोस्ट पण असते की कुठल्या डोनरनी हे कॉट आम्हाला दिलेला आणि कुठल्या पेशंट तो यूज करायला आहे. त्या पेशंटचा नंबर पण असते आणि पेशंटचा आम्ही फीडबॅक पण आम्ही सोशल मीडियावरती अपलोड करतो की हे आम्हाला वस्तू दिलेले फ्रीमध्ये दिलेले आणि आमचं चांगलं झालं आहे. ते आमच्या डोनर्सला पण आवडतात. मग आम्ही पैशाचं म्हणून आम्ही कधी असं बघितलेलं नाही आहे, तो एक सेवा म्हणून आम्ही हे करतोय. नक्कीच. म्हणजे ही टोटली तुम्ही फ्री सर्व्हिस फ्री सर्व्हिसेस आहेत मॅम. बरोबर. थँक्यू सो मच सर. पुन्हा एकदा या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी तुम्ही वेळ दिलात. थँक्यू मॅम. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. जागतिक ब्लड डोनर डे आहे आजचा आणि त्यानिमित्त संतोष दरेकर आपल्याला रक्तदानाचं महत्त्व, रक्तदान कुणी केलं पाहिजे, काय नियम आहेत या संदर्भात माहिती देत होते. कसा होता आजचा कार्यक्रम मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.